सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज 20 डिसेंबर 2025 शनिवार रोजी मार्गशीर्ष अमावस्या आहे. जरी अमावस्या सकाळी 7:15 संपलेली आहे तरी पण ही तिथी सूर्योदयाने बघितली असल्यामुळे सूर्याने ही तिथी बघितलेली असल्यामुळे शास्त्रानुसार संपूर्ण दिवस ही अमावस्या तिथी मानली जाणार आहे. काल तुमचे काही उपाय राहून गेलेले असतील कारण ही वर्षाची शेवटची अमावस्या आहे आणि आज शनिवार आहे. महिलांनो, दादांनो, काही उपाय तापाय राहून गेलेले असतील जे आपण अमावस्या तिथीत करतो. आपल्या पितृदेवांना तर्पण करायचं असेल, पितरांना घास म्हणजे कावळ्याला घास द्यायचा असेल तुम्हाला, किंवा घरावरून मुलाबाळांवरून काही नजरबाधा उतरवून टाकायची असेल, नारळ ओवाळून टाकायचा असेल तर आजसुद्धा हे उपाय तापाय तुम्ही करू शकता. आता काहीच नसेल करायचं तर आईने किंवा वडिलांनी मुलांसाठी एक दिवा आज या ठिकाणी जरूर लावायचा आहे. संध्याकाळी करायचा आहे हा उपाय. काय करायचा आहे? घराजवळ तुमच्या मारुतीरायाचं मंदिर असेल, हनुमान मंदिर असेल किंवा शनी मंदिर असेल, बरोबर जाताना तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा बरोबर घेऊन जायचा आहे. थोडंसं तेल घेऊन जा, नाही लांब आहे मंदिर, फक्त एक दिवा घेऊन गेला आणि तुम्हाला 11 किंवा 21 काळ्या उडदाचे दाणे आवर्जून घेऊन जा. नाही तिथं मिळून गेले तुम्हाला, मंदिराबाहेर विकणारे दादा वगैरे असतील तिथं तुम्हाला सर्व साहित्य मिळून जाईल. तेलाचा दिवा मिळून जाईल, तेल मिळून जाईल किंवा उडदाचे दाणे. आपण रुईच्या पानांची माळ अर्पण करत असतो देवांना, मारुतीरायाला, हनुमानांना, तर ती रुईच्या पानांची माळसुद्धा आज विकत घ्यायची आहे. आणि आधी तिथं गेल्यानंतर देवांचं दर्शन घ्या. तुम्हाला काय समस्या आहे, काय तुमच्या इच्छा आहे बोलून घ्यायचं आहे आणि देवांना काळ्या उडदाचे दाणे 11 किंवा 21 चरणाशी अर्पण करा. थोडं तेल नेलेलं असेल तेल अर्पण करा, रुईच्या पानांची माळ अर्पण करा. ज्या व्यक्तीला त्रास चिंता आहे ना त्या व्यक्तीने तरी ही सर्व सेवा आज जरूर करायची आहे. आईने वडिलांनी मुलाबाळांसाठी केली ना तरीही चालेल. तिथं एक दिवा लावून द्यायचा आहे. आता मारुतीरायासमोर किंवा हनुमानांसमोर जर दिवा लावत असाल ना तर दिवा लावताना जय श्रीराम बोलून तुमच्या इच्छा बोलून तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे. असाच दिवा फक्त लावून येऊ नका महिलांनो. दिवा प्रज्वलित करताना जय श्रीराम बोलून दिवा लावायचा आहे. कुठलीच आई कुठलेच वडील जय श्रीराम बोलून दिवा लावून तुम्ही खाली हात घरी येणार नाही, एवढं तर मी 100% तुम्हाला नक्कीच सांगते. हनुमान आहे, मारुतीराया आहे, हनुमानांच्या हृदयात श्रीराम बसलेले आहे. तर जी व्यक्ती शनिवार रोजी प्रत्येक शनिवारी सुद्धा हा उपाय करू शकतात. कितीही जगातलं कितीही मोठं संकट असू दे, त्रास असू दे, तुम्ही खाली हात येणार नाही. क्षणात काही ना काही मार्ग तुमच्या संकटांवर, त्रासांवर नक्कीच निघेल. सर्व दुःख त्रास नक्कीच दूर करेल. हनुमान आहे. जी व्यक्ती हनुमानांच्या मंदिरात किंवा मारुती मंदिरात जय श्रीराम बोलून दिवा लावते ना तिच्या लेकरा बाळांचं नक्कीच कल्याण होतं. सोन्यासारखे दिवस येतात. सुख, ऐश्वर्य, लक्ष्मी त्या व्यक्तीच्या आयुष्यात तिच्या घरात नांदत असते. म्हणून आज सर्वांनी हा उपाय जरूर करायचा आहे. एक दिवा जय श्रीराम बोलून जरूर लावा. आज अमावस्या तिथी असणार आहे. सूर्याने बघितलेली ही तिथी आहे. संपूर्ण दिवस, संध्याकाळ, रात्र ही तिथी मानली जाणार आहे. म्हणून आज नक्की असा एक दिवा आईने किंवा वडिलांनी हनुमानांच्या मंदिरात लावा, मारुती मंदिरात लावा. आता नाही मंदिर, शनी मंदिर आहे तिथं जरी लावलं चालेल. किंवा आता मंदिरच नाही तुमच्या घराजवळ, सरळ पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे तुम्हाला आणि पिंपळाच्या झाडाखाली जाताना सुद्धा एक दिवा तयार करून घेऊन जा. एखादा गुळाचा खडा न्या. पिंपळाच्या झाडाखाली आज पाणी अर्पण करता आलं, दूध पाणी, तर नक्की अर्पण करा. पिंपळाला आज सर्वांनी नक्की स्पर्श करा. मार्गशीर्ष अमावस्या शनिवार असा दिवस पुन्हा येणे नाही. खूप सोन्यासारखा दिवस आहे. पिंपळाला स्पर्श करा, तुमची इच्छा बोला, समस्या बोला
आणि पिंपळाला 1-2 मिनटं का होईना पिंपळाला हात लावा. तिथं दिवा लावून द्या. एखाद्या कागदावर छोटासा गुळाचा खडा ठेवा. जसा जसा तो गुळाचा खडा तिथले किडे मुंगळे खातील ना, तसं तसं तुमच्या जीवनातील कठीण समस्यांना म्हणजे समस्या संपतील, मार्ग निघतील. तुमच्या काही समस्या असतील, जे त्रास कुणालाच सांगता येत नाही ना, तर आज पिंपळाच्या झाडाखाली नक्की बोला. लक्ष्मीनारायण तुम्हाला साक्षात दर्शन देऊन जातील. कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन तुम्हाला मदत नक्की करतील. नक्की ही सेवा करा. मारुती मंदिर असेल तर तिथंच जा, हनुमान मंदिरात जा. आणि दोन्ही सेवा करता आल्या तर दोन्ही सेवा करा. पिंपळाची सुद्धा सेवा करा आज. आणि हनुमान मारुती मंदिरात जाऊन सुद्धा दिवा लावा. जय श्रीराम बोलून आज सर्वांनी दिवा जरूर लावा. 11 किंवा 21 काळ्या उडदाचे चांगले दाणे बघून घ्या. देवांच्या चरणी अर्पण करा. तुम्हाला 5 काळ्या उडदाचे दाणे दिव्यात टाकायचे असतील किंवा चिमूटभर काळी तीळ टाकायची असेल दिव्यात, तुम्ही तसंही टाकू शकतात. त्यामुळे सुद्धा समस्यांना मार्ग मिळतात आणि आपल्या कठीण इच्छा पूर्ण होत असतात. काही बाहेरची बाधा असेल, वारं असेल, काही ना काही त्रास असेल, तुम्हाला मुलांना शिक्षण नोकरीत काही ना काही अडचणी येत असतील, कुणाची नजरबाधा झालेली असेल, त्यामुळे सुद्धा कामं बिघडतात. म्हणून अशा वेळी आपण हनुमानांची मारुती रायाची सेवा जरूर करावी आणि दर शनिवारी पिंपळाची तर सेवा आवर्जून करावी. सोन्यासारखे अनुभव नक्कीच येतात. हनुमानांच्या मारुतीरायांच्या मंदिरात जात असाल महिलांनो, दादांनो, थोडेसे गूळ फुटाणे नक्की नैवेद्यात ठेवा. फुटाण्यांनी सुद्धा आपली इच्छा लवकर पूर्ण होते. मारुतीराया लवकर प्रसन्न होतात. तुम्हाला अजून काही नैवेद्य दाखवायचा असेल, जिलेबीचा नैवेद्य दाखवू शकता किंवा तुम्ही बुंदीचा नैवेद्य दाखवू शकता किंवा गूळ किंवा चणे जरी ठेवले ना तुम्ही, गूळ फुटाणे, तरी पण मारुतीराया जरूर प्रसन्न होतात. आपली इच्छा जरूर बोला. तिथं बसता आलं तुम्हाला मंदिरात तर श्रीराम रक्षा 1 वेळा तरी नक्की पठण करा. श्रीराम रक्षा पठण करा. 1 वेळा मारुती स्तोत्र पठण करा. हनुमान चालीसा, तुम्ही हनुमान मंदिरात आहात, हनुमान मंदिर मारुती मंदिर एकच आहे. तुम्हाला श्रीराम रक्षा 1 वेळा का होईना पठण जरूर करायचं आहे. आणि 1 वेळा मारुती स्तोत्र पठण करा, हनुमान चालीसा पठण करा. जेवढी सेवा होईल ना तेवढी सेवा करा. नाहीच काही जमलं ना, मारुतीरायासमोर हनुमानांसमोर किमान 21 वेळा जय श्रीराम आणि जय श्रीराम बोलून एक दिवा मारुतीरायांच्या चरणी जरूर लावा. खाली हात तुम्ही घरी येणार नाही. घरी जाऊन जरी तुम्ही सेवा केली ना, श्रीराम रक्षा स्तोत्र 1 वेळा पठण करा. हनुमान चालीसा तुम्ही यूट्यूबवर ऐकलात. मारुती स्तोत्र तर अगदी 2 मिनटं लागणार आहे तुम्हाला, 1 ते 1.5 मिनटं. मारुती स्तोत्र इतकं सुंदर पठण करायला सुरुवात तर करा. मुलांकडून सुद्धा मारुती स्तोत्र पठण करून घ्या. हळूहळू मुलांकडून सुद्धा पाठ होऊन जाईल. महिलांनो, दादांनो, मारुती स्तोत्र आपल्या मुलांना नक्की पाठ करायला सांगा. हळूहळू बोबडे स्वर का होईना, छोटे असो मोठे असो, मारुती स्तोत्र जरूर पठण करायला सांगा. खूप सुंदर अनुभव येतात. श्रीराम रक्षा पठण करायला सांगा. हळूहळू श्रीराम रक्षा स्तोत्र सुद्धा पठण होऊन जातं. हनुमान चालीसा यूट्यूबवर लावून द्या. आपली वास्तूला सुद्धा ऐकू द्या. वास्तूसुद्धा नेहमी तथास्तू होते. अशा शुभ तिथींना आपल्या वास्तूत जर आपण आपल्या देवांची सेवा श्रवण करतो, ऐकतो ना, तर चांगले परिणाम येतात. आपल्या घरात सुद्धा दिसून सकारात्मकता येते, नकारात्मकता निघून जाते. म्हणून ही सेवा जरूर करा. तुमची मुलं बाळं येत असतील मंदिरात तर जरूर आज मंदिरात घेऊन जा. आणि मुलांच्या हातून मुलांना काही चिंता असेल, त्रास असेल किंवा शिक्षण नोकरीत प्रगती अडली असेल तर मुलांकडून ज्यांच्या लग्न कार्यात जरी अडचणी येत असतील ना, त्या मुलगा असो किंवा मुलगी, त्यांनी सुद्धा हनुमानांचं मंदिर असेल, मारुतीरायाचं मंदिर असेल तर तिथं जाऊन आपल्याला 1 दिवा जय श्रीराम बोलून जरूर लावा. काळ्या उडदाचे दाणे जरूर अर्पण करा. तिथं थोडं तेल अर्पण करता आलं, तेल अर्पण करा. गूळ फुटाण्याचा नैवेद्य दाखवा. 5 रुईच्या पानांची माळ अर्पण करा. तुम्हाला सर्व साहित्य मंदिराच्या बाहेर मिळून जाईल किंवा घरूनच तयारी करून घेऊन जा, म्हणजे तिथं घाई गडबड होणार नाही. घरी येताना मारुती मंदिरातून थोडासा शेंदूर चरणाजवळचा किंवा हृदयाजवळचा जर मिळाला ना, अगदी बारीकसा बोट तिथं लावा. थोडासा बारीकसा शेंदूर
बघा, हृदयात श्रीराम वसतात तिथला थोडासा शेंदूर किंवा चरणाजवळचा जरी मिळाला ना, मारुतीरायांच्या हनुमानांच्या चरणाजवळचा थोडासा शेंदूर बरोबर घेऊन यायचा आहे. अगदी बारीकसा, जास्तच वरबडत बसू नका. अगदी बारीकसा टिका जरी मिळाला ना, घरी आल्याबरोबर घरात पाऊल ठेवण्याच्या आधी आपल्या मुख्य दाराला तो टिक्का लावून द्यायचा आहे आणि मग घरात प्रवेश करायचा आहे. बोटाला थोडासा शेंदूर उरलेला असेल, तुम्ही स्वतःला लावा, मुलांना लावा. कधीच कुठल्याच म्हणजे कुणाचीच नजरबाधा तुमच्या घरादाराला होणार नाही. कायम श्री हनुमान, श्रीराम तुमच्या घरादाराचं रक्षण करतील अशी ही सुंदर सेवा आहे. थोडासा शेंदूर जर मिळाला ना, हृदयाजवळील किंवा चरणाजवळील, आज नक्की घेऊन या आणि मुख्य दाराला एक टिक्का अगदी बारीकसा जरी लावला ना, पण तो टिक्का लावताना सुद्धा जय श्रीराम बोलायचा आहे आणि मग लावायचा आहे. मुलांना लावा, तुम्ही लावा, जय श्रीराम बोलूनच लावा. कधीच तुमच्या केसाला सुद्धा कोणी धक्का लावू शकणार नाही, एवढं तर मी 100% सांगते. खूप सोन्यासारखी सेवा आहे. दर शनिवारी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. अनुभव चांगलेच येतात. कधीच नकारात्मकता तुमच्या घरात प्रवेश करणार नाही. घर स्वतःचं असो, भाड्याचं असो, या सेवा आपण त्या वास्तूमध्ये राहत असतो, म्हणून या सेवा आपल्या घरात झाल्याच पाहिजे. आज नक्की या सेवा करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला कृपया नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.